आदरणीय बाबा, खरे तर हा लेख लिहित असताना माझ्या डोळ्यातील पाणी काही केलं थांबतच नाही. तुमच्याविषयी माझ्या मनातील असलेले प्रेम मी शब्दात व्यक्त करण्याचा केविलवाना प्रयत्न करतोय. मी विसरलोच की आपल्या उत्तुंग व्यक्तिमत्वाला शब्दात गुंफण्याचं सामर्थ्य या तोकड्या शब्दात नाही. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आई वडील आणि शिक्षकांचे स्थान अगदी आदर्शवत असतंच. पण शिस्तीने शिकवणारे या जगात अनेक लोक असतील, पण आपल्याच मुलांचं चुकत असताना देखील त्यांना समजून घेऊन त्या झालेल्या चुकीला देखील गोड मानून विजयी मुद्रेने मुलांचे कोड कौतुक करणे, त्यांच्या मनातील उमलत्या स्वप्नांना नवी दिशा देण्याचं सामर्थ्य ते अगदी बाबा केवळ तुमच्यामध्येच आहे. तुमच्या आयुष्यातील अनेक चढ उतार आम्ही जवळून बघितले. तुमच्या स्पष्ट बोलण्याने आयुष्यात कितीतरी त्रास सहन करावा लागला, पण आपले स्वाभिमान गहाण ठेवण्याची तुमची वृत्ती नव्हती, नाही आणि असणार देखील नाही. हा बाणेदारपणा, स्वतःच्या मतावर अगदी ठाम असणे, भलेही ते जगाला चुकीचे वाटत असेल तरीही. माझ्या आयुष्यामध्ये मी व्यवसायामध्ये यशस्वी व्हावं, उत्कृष्ट वक्ता व्हावं, दर्जेदार पुस्तके वाचावीत, लिखाण करावं, या सर्व गोष्टीसाठी आपण सदैव मला दिशा देत आलात, हे मी आजन्म विसरू शकणार नाही. मला आठवतं, माझ्या आयुष्यात जेव्हा जेव्हा आव्हान यायचे तेव्हा तेव्हा तुम्ही माझ्यासाठी त्या आव्हानाशी सुसंगत एक दर्जेदार पुस्तक मला भेट देत होतात. इतरांच्या दृष्टीने तुम्ही एक साधे भोळे व्यक्ती दिसता, पण तुमच्यामध्ये दडलेले उत्तुंग व्यक्तिमत्व आम्ही अगदी जवळून पाहिलं आहे, अनुभवलं आहे. समुद्र दिसायला जरी विस्तीर्ण दिसत नसला तरी त्याची खोली ही न मोजता येण्यासारखी आहे. तुमच्या बाबतीत देखील हे अगदी असंच आहे. साधारणतः 20 ते 22 वर्षापासून तुम्हाला